परात आहे एक प्रेशर कुकर। नमस्कार मित्रो, बांधकाम कामगारांच्या अनेक योजनांची माहिती या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत। सेफ्टी किट योजना, तसेच आरोग्य विषयक योजना, तसेच मुलांच्या शिक्षणाविषयक योजना, विवाहाविषयक योजना, तसेच बांधकाम कामगारांच्या गृह उपयोगी वस्तूंचा संच वाटप करणे याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार जे नोंदणीकृत आहेत त्यांच्यासाठी योजना आहे गृह उपयोगी वस्तू संच योजना। या योजनेची तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर कमेंट सेक्शनचा वापर करा, आणि जर तुम्हाला माहिती नसेल किंवा या योजनेचा लाभ मिळालेला नसेल जरूर कमेंट करू शकता। तर या योजनेची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासन निर्णयाद्वारे जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी आपण बांधकाम कामगार नोंदणीकृत आहात, आपल्याला सुरक्षा संच जो पीटी मिळालेले आहे, त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या योजनेचा लाभ घेणार असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा तुम्हाला चान्स भेटणार नाही, लगेचच सबस्क्राइब बटनला प्रेस करून ठेवा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। सर्वात प्रथम बांधकाम कामगारांना कोणकोणत्या गृहोपयोगी वस्तू मिळणार ही माहिती पाहू शकता। गृहोपयोगी संचातील वस्तू आणि त्यांची नग समोर दिसत आहेत। ताट आहे 4 नग, वाट्या आहेत 8 नग, पाण्याचे ग्लास आहेत 4 नग, पातेले झाकणासह 1 नग, पातेले झाकणासह 1 नग, पातेले झाकणासह 1 नग। आता हे 3 प्रकारचे पातेले असणार आहेत, वेगवेगळ्या साईज मध्ये असू शकतात। मोठा चमचा भात वाटपासाठी 1 नग, मोठा चमचा वरण वाटपासाठी 1 नग, पाण्याचा जग 2 लिटरचा असणार आहे 1 नग, मसाला डब्बा 7 भागामध्ये असणार आहे आणि तो सुद्धा 1 नग, डब्बा झाकणासह 16 इंच तसेच 14 इंच हा 1 नग तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर पहा 18 इंचाचा सुद्धा 1 नग डबा, परात आहे एक, प्रेशर कुकर 5 लिटरचा असणार आहे स्टेनलेस स्टीलचं 1 नग, कढई स्टीलची असणार आहे 1 नग, स्टीलची टाकी मोठी झाकणासह व वरंगळासह 1 नग। अशा तुम्हाला 30 वस्तू 17 गृहोपयोगी वस्तू ह्या 30 नगात तुम्हाला मिळणार आहेत। अशा पद्धतीची गृह उपयोगी बांधकाम कामगारांसाठी वस्तू वाटप योजना असणार आहे। या योजनेची आता अधिकची माहिती आपण या शासन निर्णयाद्वारे जाणून घेऊयात। आपल्याला माहिती असतं किंवा नसतं, पण या चॅनलवरती सर्व काही माहिती देत असतो। चॅनलला सबस्क्राइब अजूनही करू शकता, जर केला नसाल तर पुन्हा माहिती मिळणार नाही। तर पाहू शकता, महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहोपयोगी वस्तू संच वितरणास मंजुरी देण्याबाबतचा शासन निर्णय 18 जानेवारी 2021 रोजी अंमलात आणलेला आहे। या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहोपयोगी वस्तू संच वितरणाच्या योजनेस शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे। तर पहा, या योजनेच्या अटी शर्ती आता आपण जाणून घेऊयात। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्याची नोंदणी सक्रिय आहे योजनेचा लाभार्थी राहील। म्हणजे जो कोण बांधकाम कामगार नोंदणीकृत असेल त्या योजनेसाठी लाभ घेणार आहे। नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी MIWIBA सरकारी कामगार अधिकारी, उपजिल्हा कार्यकारी अधिकारी, पुन्हा MI जे काही त्यांचं पद आहे ते यांच्याकडून भरून दिल्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच पुरवण्यात येईल। तर मित्रो, याचा अर्ज सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने भेटू शकतो याची सुद्धा थोडक्यात माहिती भेटून जाईल। तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गृहोपयोगी वस्तू मिळणार आहेत। या गृहोपयोगी वस्तू मिळवण्यासाठी शासनाच्या अटी शर्ती आहेत, तुम्ही नोंदणीकृत असणं गरजेचं आहे। या गृहोपयोगी वस्तू संच वितरणासाठी येणारा खर्च मंडळाकडे जमा उपकर निधीतून भागवण्यात यावा असं सुद्धा या JR मध्ये देण्यात आलेला आहे। आता तुम्हाला या योजनेचा लाभ कशा पद्धतीने भेटू शकतो पहा, गृहोपयोगी वस्तू संच वितरणाकरिता जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संच वितरणाचे शिबिर कॅम्प आयोजित करण्यात येतील। तर मित्रो, ज्या ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे की तुम्ही जर बांधकाम नोंदणीकृत असाल तर कॅम्प आयोजित करतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला या योजनेचे अर्ज भरून घेण्यात येतील, तेही बायोमेट्रिक डिव्हाइसद्वारे। पाहू शकता, गृहोपयोगी वस्तू संच वितरित करताना नोंदीत इमारत व
इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांचे छायाचित्र काढणे व बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेणे अनिवार्य असणार आहे। म्हणजे त्या व्यक्तीला तिथे जावं लागेल, जिथं कॅम्प भरला जातो तिथे तुम्हाला तुमच्या बोटांचे ठसे घेतील आणि अशा पद्धतीने हा अर्ज तुमचा घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू संच वाटप करण्यात येतील। तर अशा पद्धतीची योजना बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांच्यासाठी आहे। तुम्ही यात नोंदणीकृत आहात का? जर तुम्ही नोंदणी केला असाल तर तुम्हाला ह्या वस्तू मिळालेल्या आहेत का? मिळालेल्या नसतील तर कमेंट जरूर करा आणि ज्यांना मिळालेल्या आहेत त्यांनी सुद्धा कमेंट करू शकता। यासाठी तुमच्याकडून किती रुपये आकारलेले आहेत, यासाठी किती रुपये घेतले जातात ही तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे। कमेंट सेक्शन मध्ये तुमच्याकडून या वस्तूंसाठी किती रुपये घेतलेले आहेत ते जरूर कळवा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये या योजनेसाठी किती रुपये खर्च येतो याचा खुलासा नक्कीच देण्यात येईल। पण या व्हिडिओला कमीत कमी 20,000 लाईक येणं गरजेचं आहे। तसेच तुम्ही बांधकाम कामगार असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, तरच नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण बांधकाम कामगारांच्या योजनेची माहिती घेऊन। धन्यवाद।